ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली का याबद्दल सध्या चर्चा सुरू झाल्यात। कारण पुण्यामध्ये चोरडिया यांच्या बंगल्यावर अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे। अजित पवार हे चोरडिया यांच्या बंगल्यामधून बाहेर पडलेले आहेत, मात्र याच ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे। अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत। आज सकाळी त्यांनी चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थिती लावली होती आणि त्यानंतर चोरडिया यांच्या घरून अजित पवार बाहेर पडताना दिसलेले आहेत। मात्र याच ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे। पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये चोरडिया यांचं निवासस्थान आहे आणि तिथेच या दोघांची भेट झाल्याची चर्चा आहे। मात्र या भेटीबद्दल अद्यापही प्रश्नचिन्हच उपस्थित केले जात आहेत, कारण अजित पवार इथून बाहेर पडल्याची दृश्य तर दिसलेली आहेत। अजित पवार या गाडीमधनं जेव्हा बाहेर पडत होते याच बंगल्यामधून, त्यावेळेस एक वेगळीच घटना घडली। कारण बंगल्यातून गाडी बाहेर पडत असताना या बंगल्याच्या गेटला अजित पवार यांची गाडी धडकली आणि अजित पवार हे मात्र त्यावेळी या गाडीमध्ये झोपलेले होते असंही दृश्य पाहायला मिळालं। ही तीच गाडी आहे ज्या गाडीमधनं अजित पवार हे बाहेर पडत होते। खरं तर गाडी कोणतीही जेव्हा एखाद्या गोष्टीला धडकते त्यावेळेस ती गाडी थांबते, मात्र अजित पवार यांची गाडी थांबली नाही। ही गाडी ठोकलेली असताना सुद्धा तशीच पुढे निघाली आणि याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे अजित पवार हे या गाडीमध्ये झोपलेले होते। नेमका काय अर्थ आहे या सगळ्याचा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला आता आपल्या सोबत आहेत। नाझीम, कविता, आज दुपारपासूनच अशी एक बातमी समोर येत होती की शरद पवार आणि अजित पवार हे पुण्यामध्ये भेटतायत आणि यासाठी त्यांनी अतुल चोरडिया जे उद्योजक आहेत त्यांच्या बंगल्याची निवड केलेली आहे। कोरेगाव पार्कमध्ये हा बंगला आहे आणि त्या ठिकाणी आज दुपारपासून ते होते। सकाळपासूनच शरद पवार हे VSI जिथं मांजरीमध्ये आहे तिथं शरद पवार आणि जयंत पाटील हे त्या ठिकाणी होते, परंतु त्यांनी मधूनच ते निघाले आणि ते थेट या अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावरती पोहोचले। तर त्याच वेळेला अजित पवार जे आहेत ते नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चांदणी चौकातल्या जो पूल बांधलेला आहे त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी तिथं होते। मात्र तो कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार सुद्धा तिथं फारसे काही थांबले नाहीत अशा प्रकारची माहिती समोर येते। आणि त्यानंतर अजित पवारांचा कॅनवाय जो आहे तो या ठिकाणी सर्किट हाऊसच्या दिशेनं निघालेला होता, परंतु त्याच कॅनवायमधून अजित पवारांची गाडी बाहेर पडल्याचं बोललं जातं आणि ती थेट अतुल चोरडिया यांच्या बंगल्याजवळ आली आणि यामध्ये त्यांनी अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावरती जेवण केलं आणि त्या ठिकाणी बरीच काही चर्चा झालेली आहे। चर्चेचा सार जो आहे तो या ठिकाणी समोर आलेला नाही आहे, परंतु सत्तेत राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर ही अशा प्रकारची गुप्त भेट जी आहे ती पहिल्यांदाच झालेली आहे आणि या गुप्त भेटीत नेमकी काय काय चर्चा नाझीम, ही दृश्य बरीच बोलकी आहेत। एक तर बंगल्यातून गाडी बाहेर पडत असताना गाडी ठोकते आणि दुसरी गोष्ट की बंगल्यातून बाहेर पडत असताना गाडीमध्ये अजित पवार झोपलेले असतात। काय कारण आहे? खरं तर आपण प्रवास सुरू झाल्यानंतर झोपतो। तेच तर मूळ कारण आहे। कारण शरद पवार हे 4:45 वाजता तिथून बाहेर पडलेले होते। त्यानंतर बराच वेळ मीडिया बाहेर उभी होती आणि अजित पवार आत आहेत अशी खबर होती, कारण कॅनवाय जो आहे अजित पवारांचा त्या ठिकाणी सर्किट हाऊसला होता आणि अजित पवार गायब होते। मग आता अजित पवारांना तिथून बाहेर पडायचं होतं, कॅनवायपर्यंत पोहोचायचं होतं, मीडिया बाहेर होतं आणि आता तिथून मार्ग कसा काढायचा म्हणून आधी त्यांनी त्यांची गाडी जी नेहमी ती या ठिकाणी पुण्यात वापरतात ती गाडी रिकामी बाहेर काढली। इतर वेळी काचा बंद असतात, त्या काचा उघड्या होत्या। चालक हसत मुखानं बाहेर पडला आणि त्याच्यानंतर 2 ते 3 मिनिटांनंतर ही काळ्या रंगाची गाडी बाहेर पडते आणि ही गाडी बाहेर पडताना ती गेटला धडकलेली सुद्धा आहे। अशा वेळेला एखादी व्यक्ती बाहेर पडून आपल्या गाडीचं किती नुकसान झालंय हे पाहणं त्यानं गरजेचं होतं, परंतु गाडी थांबली नाही, गाडी थोडीशी रिव्हर्स गेली आणि ती बाहेर पडत असतानाच आपल्या कॅमेरामध्ये अजित पवार जे आहेत ते झोपलेल्या अवस्थेत कैद झालेले आहेत।
त्याच्यामुळं ह्या सगळ्या प्रश्नांचा काहूर जो आहे तो या ठिकाणी उभा मग राहिलेला याच्यात आहे. एक मोठं अतुल सोनवणे प्रश्नचिन्ह म्हणत होते की उपस्थित होत आहे. अजित आमच्या पवार घरात आलेले या नाहीयेत. गाडीमधून बाहेर पडत असताना माध्यमांच्या कॅमेऱ्यांना आपण दिसू नये याची काळजी घेत होते का? नक्कीच याची काळजी घेत होते, कारण 4:45 वाजता शरद पवार जर बाहेर पडलेले आहेत तर आता 6:45 होत आहेत. 3 तास ते आत काय करत होते आणि जर ते बाहेर पडले, जर कोणत्याही गोष्टींची चर्चा आज झाली नाहीये तर त्यांनी खुल्यापणानं इतर वेळी जे आपण बघतो की निर्भीडपणे जे अजित पवार सगळ्या गोष्टींना सामोरे जातात, मग आज अजित पवार लपून कसे काय बाहेर पडत होते? कारण त्या गाडीत झोपलेल्या अवस्थेत आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय की एक व्यक्ती झोपलेली आहे, गाडी जी आहे ती गेटला धडकलेली आहे आणि तीच गाडी बाहेर पडण्याआधी अजित पवार ज्या गाडीतून प्रवास करतात ती गाडी सुद्धा बाहेर पडलेली आहे. मग अशा प्रकारे अजित पवार तिथून बाहेर का पडले? यामुळेच अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अशा प्रकारची गुप्त भेट नेमकी का झालेली आहे? काय काय नेमक्या चर्चा यामध्ये झालेल्या आहेत? कारण शरद पवार म्हणाले होते ज्या वेळेला ही अशा प्रकारची फूट पडलेली होती तर 3 महिन्यामध्ये चित्र तुम्हाला बदललेलं दिसेल. तर तेच चित्र जे आहे ते 3 बदलायला सुरुवात महिन्यांमध्ये झाली का? राजकीय चित्र तुम्हाला बदललेलं दिसेल याबद्दल अनेक शंका असतील, पण सध्या जी चित्र आपल्याला स्क्रीनवर दिसतात त्या चित्रांमुळेही अनेक प्रश्न उपस्थित झालेत. ही चित्र फक्त एबीपी माझाकडे उपलब्ध आहेत. एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत आणि या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतंय की जी गाडी बाहेर पडतीये त्या गाडीमध्ये झोपलेली व्यक्ती ही अजित पवारच आहे. खरं तर अजित पवार यांच्याकडून चेहरा झाकण्याचा प्रयत्न होतोय का असाही प्रश्न उपस्थित होतोय. मात्र ही व्यक्ती एबीपी माझाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली अजित पवारच आहे हे स्पष्ट दिसतंय. गाडी गेटमधनं बाहेर पडत असताना गेटला ठोकली, गाडीचं नुकसान झालं, पण गाडी मुळीच थांबली नाही. ही गाडी थोडीशी रिव्हर्स गेली, लगेचच बंगल्याच्या बाहेर पडली आणि या गाडीमध्ये एक व्यक्ती मागच्या सीटवर झोपलेली दिसली. ती व्यक्ती आहे अजित पवार. माध्यमांचे कॅमेरे याच बंगल्याच्या बाहेर 2-3 तासांपासून उभे होते, कारण या कॅमेऱ्यांना प्रतीक्षा होती ती अजित पवारांची, जे आपला सगळा कॉन्वॉय शासकीय विश्रामगृहावर ठेवून चोरडिया यांच्या बंगल्यावर आले होते. याच बंगल्यावर अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाल्याची शक्यता होती. मात्र अजित पवार यांची जी नेहमीची पुण्यामध्ये फिरण्याची गाडी असते ती अगोदरच या बंगल्यामधनं बाहेर पडली. अजित पवार यांचे चालक त्या गाडीचं सारथ्य करत होते, मात्र त्यांनी जाणीवपूर्वक गाडीच्या काचा खुल्या ठेवल्या होत्या जेणेकरून अजित पवार हे त्या गाडीमध्ये नाहीयेत, पण गाडी इथून निघून गेली आहे हे स्पष्ट व्हावं. मात्र तरीही माध्यमांचे कॅमेरे याच बंगल्याच्या बाहेर होते आणि कदाचित या कॅमेऱ्यांना चुकवण्यासाठी म्हणून अजित पवार वेगळ्या गाडीतून बाहेर पडले असावेत. मात्र एबीपी माझाच्या कॅमेऱ्यामध्ये ही गाडी आणि ही दृश्य कैद झालेत, ज्यामध्ये हे स्पष्ट दिसतंय की बंगल्यामधून बाहेर पडणारी ही गाडी अजित पवार यांच्या नेहमीच्या ताफ्यातली नव्हती. मात्र अजित पवार बंगल्यामधून बाहेर पडत असताना या गाडीच्या मागच्या सीटवर झोपलेल्या अवस्थेत होते. पुण्यामध्ये आज अजित पवार सकाळपासूनच विविध कार्यक्रमांमध्ये आहेत. मात्र पुण्यामधला सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे चांदणी चौकातल्या पुलाचं उद्घाटन झाल्यानंतर अजित पवार हे बाहेर पडले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहामध्ये अजित पवार यांचा कॉन्व्हॉय पोहोचला, पण शासकीय विश्रामगृहामध्ये अजित पवार यांचा कॉन्व्हॉय उपस्थित असतानाच खुद्द अजित पवार मात्र शासकीय विश्रामगृहामध्ये नव्हते. चर्चा हीच सुरू झाली होती की उद्योजक चोरडिया यांच्या बंगल्यावर अजित पवार आणि शरद पवार यांची भेट होते, त्यामुळे माध्यमांचे कॅमेरे या बंगल्याच्या बाहेर उपस्थित होते. शरद पवार याच बंगल्यामधून 4:45च्या सुमारास बाहेर पडले, मात्र अजित पवार या बंगल्यामधून बाहेर आले नव्हते. त्यामुळे अजित पवार या बंगल्यातून बाहेर येतात का याची वाट पाहिली जात होती. अजित पवार यांची गाडी या बंगल्यामधून रिकामी बाहेर गेली, पण अजित पवार बाहेर पडले नव्हते. ते ज्या गाडीतून बाहेर पडले त्या गाडीची दृश्य तुम्ही पाहताय फक्त एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.